चला विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण सेल डिव्हिजनचा मायटोसिस मधला कॅरिओकायनेसिस मधला प्रोफेज भाग हा कंप्लीट केला होता. काय होतं मायटोसिस आणि मिओसिस? सेल डिव्हिजन इज ऑफ टू टाइप्स, दॅट इज द मायटोसिस अँड मिओसिस. मायटोसिस present in somatic cell and stem cells, and meiosis is carried out in a germ cells, that is the reproductive cells. Mitosis are of two types, karyokinesis and cytokinesis. Karyokinesis have four stages: prophase, metaphase, anaphase and telophase. Firstly we completed प्रोफेज इन द प्रिव्हियस लेक्चर. प्रोफेज मध्ये काय होतं? प्रोफेज इज द फर्स्ट स्टेज ऑफ कॅरिओकायनेसिस ऑफ मायटोसिस. प्रो मीन्स फर्स्ट. इन दिस स्टेज न्यूक्लियोलस and nuclear membrane are start to disappear. Nucleolus and nuclear membrane are start to disappear. Centrioles are goes towards the opposite pole. Centrioles कुठं जातो? एक वर जातो आणि एक खालच्या साईडला जातो. And centrioles are connected with the spindle fiber. Chromatin material are converted into chromosome. This is the first stage of mitosis of karyokinesis. Second, after conversion of prophase, metaphase is formed. मेटा मीन्स इक्वेटोर. याच्यामध्ये जे क्रोमोझोम आहेत प्रोफेजमध्ये यांची अरेंजमेंट ही सिक्वेन्समध्ये नसते. कशी अरेंजमेंट असते? पण याच्यामध्ये पहा क्रोमोझोम्स कुठे गेलेत? इक्वेटोरला गेलेले आहेत. सेंट्रिओल्स अपोजिट पोलमध्ये गेलेले आहेत. पहा मग मेटाफेज त्याला इक्वेटोर म्हणतो. इट इज द इक्वेटोरियल स्टेज बिकॉज क्रोमोझोम्स आर गोज टुवर्ड्स द इक्वेटोरियल पोझिशन. सेकंड, all the chromosomes are arranged automatically equatorial plane. Equatorial plane ला काय? क्रोमोझोम्स अरेंज झालेत म्हणून त्या स्टेजला काय म्हणतो? इक्वेटोरियल स्टेज. थर्ड पॉइंट, क्रोमोझोम्स बिकम थिक अँड प्रॉमिनंट. प्रोफेज मध्ये क्रोमोझोम प्रॉमिनंट नव्हते, ठळक नव्हते, पण इथं कसे येतं? प्रॉमिनंट पण आहेत आणि थिक पण आहेत, जाड पण आहेत ॲज कम्पेअर टू प्रोफेज. न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस टोटली डिसॅपियर. प्रोफेजमध्ये डिसॅपियर व्हायला लागतं, पण मेटाफेजमध्ये टोटली डिसॅपियर झाली. तिथं न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस डिसॅपियर व्हायलेत, याच्यामध्ये टोटली डिसॅपियर झालेत. म्हणून पॉईंट काय असेल? न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस आर टोटली डिसॅपियर. आणि स्टडी करण्यासाठी ह्या चार स्टेजमधली सर्वात बेस्ट स्टेज कुठली असेल तर ही स्टेज आहे. म्हणून लास्ट पॉईंट काय आहे? बेस्ट स्टेज टू स्टडी द क्रोमोझोम. प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेजमध्ये क्रोमोझोमची बेस्ट स्टडी करायची असेल तर बेस्ट स्टडी करण्यासाठी जी स्टेज आहे त्या स्टेजचं नाव आहे मेटाफेज. दोन्हीमधला जो डिफरन्स आहे तो पाहायचा आणि त्याच्यानंतर पॉईंट कंप्लीट करायचे. आफ्टर कंप्लिटेड ऑफ मेटाफेज इट इज कन्वर्टेड इन टू ॲनाफेज. आता याच्यातले जे क्रोमोझोम्स आहेत स्पिंडल फायबरनं अरेंज अटॅच होऊन कुठं? सेंट्रिओल्सला अटॅच झालेले येतं. सेंट्रोमर्स पासून स्पिंडल फायबर अटॅच झालेले येतं. तो एक पॉईंट आपण घेतला. तो पॉईंट लिहायचा आहे काय? क्रोमोझोम्स अटॅच टू द स्पिंडल फायबर ऑफ सेंट्रिओल्स. सेंट्रिओल्सला अटॅच असलेले स्पिंडल फायबर हे सेंट्रोमर्सकडून कोणाला अटॅच झालेले आहेत तर या सेंट्रिओल्सला अटॅच झालेले येतं. तो एक पॉईंट हा कंप्लीट झाला मेटाफेजचा भाग. त्याच्यानंतर आफ्टर मेटाफेज ॲनाफेज इज फॉर्म. ॲना मीन्स शॉर्ट. It is the shortest stage of mitosis. Chromosomes divide to form a centromer and start moving towards the opposite pole. हे क्रोमोझोम्स आहेत. क्रोमोझोम्सचं डिवायडेशन झालं. सिस्टर क्रोमॅटिड्स एक वर जाते, एक खालच्या साईडला. कोणाकडं? सेंट्रिओल्सकडं. मग सिस्टर क्रोमॅटिड्स आर फॉर्म अँड देज गोवर्स टुवर्ड्स द अपोजिट पोल. One go is the upper side and one go is the lower side towards the centrioles. Point काय? Chromosomes divide to form a centromers to start moving towards the opposite pole. हे जे
या ठिकाणी काय आहे तर इक्वेटोरला होते, ते डिवाइड झाले कशामध्ये, सिस्टर क्रोमॅटिड्स, त्याला डॉटर क्रोमोझोम म्हणतो, आणि ते डॉटर क्रोमोझोम कोणाकडे जातात तर पोल्सकडे जात असतात. सिस्टर क्रोमॅटिड्स आर कॉल्ड डॉटर क्रोमोझोम. जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत त्याला डॉटर क्रोमोझोम म्हणतो आपण, कारण यांच्यापासून ते डिवाइड झाले आणि त्यांच्यापासून तो तयार झालेला भाग ज्याला आपण म्हणतो सिस्टर क्रोमॅटिड्स. आफ्टर द फॉर्मेशन ऑफ ॲनाफेज, लास्ट स्टेज ऑफ मायटोसिस इज अ टिलोफेज. नंतर याच्यामध्ये हे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत वरच्या साईडला आणि हे खालच्या साईडला जातात. त्याच्यानंतर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये असणारा फरक कुठला आहे, तर याच्यामध्ये जे स्पिंडल फायबर आहेत ते टिलोफेजमध्ये डिसॅपियर झालेले इथं. याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन फॉर्म झालेले, न्यूक्लिओलस परत रिॲपियर झाले. हे सर्व पॉईंट आपल्याला लिहायचे. तर मग कुठला पॉईंट असेल लक्षात ठेवा, टिलोफेज इट इज द एंड स्टेज ऑफ मायटोसिस, इट इज द लास्ट स्टेज ऑफ मायटोसिस, त्याला एंड स्टेज म्हणतो आपण. रिव्हर्सल ऑफ प्रोफेज, परत कशासारखं काम करणार आहे ते, प्रोफेज म्हणून, प्रोफेज सारखं काम करणार आहे म्हणून इट इज द रिव्हर्सल ऑफ प्रोफेज. न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस ते रिॲपियर होतं म्हणून न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस रिॲपियर्स. सिस्टर क्रोमोझोम्स हे सिस्टर क्रोमोझोम्स हे कंडेन्स होतात, एका ठिकाणी येतात. सिस्टर क्रोमोझोम्स or daughter chromosomes are condensed or recoils to form chromatin material. Last point असेल sister chromosomes recoils to form a chromatin material. प्रत्येक स्टेजमध्ये काय चेंज झालाय तो पाहायचा, तो डिफरन्स लक्षात ठेवायचा आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते पाठांतर करावं लागेल. अशा प्रकारे आपलं कंप्लीट झालं सेल डिव्हिजनमधला मायटोसिसचा कॅरिओकायनेसिसचे 4 स्टेज, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. हा व्यवस्थित पाठ करायचा. पाठांतरासाठी व्यवस्थित खूप महत्त्वाचा असा भाग आहे बोर्डाच्या परीक्षेसाठी, जो 5 मार्काला विचारला जातो. हा भाग व्यवस्थित पाठ करा. याच्या पुढचा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. थांबू.